चला थोडंसं फास्ट घ्या. मॅचला मात्र सुरुवात करूया, जिथे बंगारपाडा ब आणि आसूडगाव अशी पहिल्या फेरीतली दुसरी मॅच इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 11 स्टार सुकापूर आयोजित ग्रामस्थ मंडळ सुकापूर आयोजित ग्रामस्थ मंडळ चषकाची ही स्पर्धा. आज मात्र स्पर्धेचा फायनल डे, अंतिमचा दिवस आहे आणि अंतिमच्या दिवसात मात्र ग्रामीणचे 12 संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहणार आहोत आणि 3 नंबर या स्पर्धेसाठी आजच्या दिवसातून मात्र दिले जातील. बॅटिंगचा निर्णय इथे बंगारपाडा टीमने मात्र घेतला. बॉलिंगसाठी इन्व्हिटेशन दिले ते सुकापूर टीमला. साहिल आणि राजा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर विष्णू आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. टाइम अलर्ट आहे, त्यामुळे थोडं स्पीडअप करायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल विष्णू गोलंदाजीच्या मागवरती आहे. ओ तैस्तरार बॉल, फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी मात्र इथे फेकली आहे. काय प्रचंड वेग मात्र पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. साहिल गोलंदाजीच्या माग बॅटिंगसाठी आहे स्ट्राईक एंडला आणि बॉलर विष्णूला आपण पाहताय. साहिल आणि राजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये चुकी आहे. हा चेंडू मात्र पुढे टाकायचा आहे. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी विष्णूवरती टीमनं कॅप्टननं इथे जिम्मेदारी सोपवली आहे. 30 सर्कलचं षटक आणि 30 सर्कलच्या षटकामध्ये 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लेंथ खराब, दिशा भरकटला, लेग स्टंप सोडून गेलाय बॉल आणि पंचाचा इथे वाईडचा इशारा. 1+1 अशा 2 रन्स इथे मिळतात. 2 रनच्या मदतीने डावाची सुरुवात. खाता अकाउंट ओपन झालंय आणि 2 धावा फलकावरती लागल्यात. सन्मानी अतिथी अरुण शेठ डर्नेकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. विष्णू गोलंदाजीच्या मागवरती आहे. गोलंदाजीच्या रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. वारंवार पंच डेड बॉल देत आहेत. एकच बॉल आतापर्यंत फेकून झालाय आणि 2 धावा फळक्यावरती आहेत. साहिल आणि राजा बंगारपाडा ब संघाची ओपनिंग पेअर, ओपनिंग ब्लास्टर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटकट आहे, मागे चालला बॉल. धाव मिळेल ती एक सिंगल. सिंगल नंतर 3 धावा फळकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय आणि 3 रन्स धाव फळकावरती आहेत. चांगली गोलंदाजी विष्णूशी आपण पाहताय. सटीक लाईन, सटीक लेंथ. फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च इथे केल्या गेल्यात. उजव्या हाताचा खेळाडू राजा जोशी स्ट्राईक एंड वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्मॅश केलाय, कडक स्ट्रोक. बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार. वेलकम 6
स्वैग से करेंगे सबका स्वागत. राजा जोशीच्या बॅटमधून हा दमदार षटकार. हा दमदार फटका मात्र खेळलाय. 6 रन्स इथे मिळाल्यात. त्यानंतर टीमची टोटल धावसंख्या पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. फटका चांगला होता. पहिला षटकार इथे बॅटर राजाच्या बॅटमधून आपण पाहिलाय. हो, प्रतिउत्तर वेगानं प्रतिउत्तर दिलंय. धाव 22च्या स्वरूपात एक मिळेल सिंगल. चांगली गोलंदाजी. जडवाली यॉर्कर इथे मात्र फेकली बॉलर विष्णूनं. धाव मिळेल ती फक्त एक सिंगलनं धावसंख्या मात्र पोहोचली ती 10 या आकड्यावरती. टॉस जिंकून बंगारपाडा टीमनं मात्र बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आणि घेतलेला निर्णय अगदी चांगला होईल का याच्याकडे मात्र वाटचाल करतायत. 4 बॉल नंतर 10 धावा धाव फडक्यावरती आहेत. विष्णूचा बॉल साहिल राजसाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. धाव मिळेल. एक डबलचा कॉल दिलाय. फिल्डिंग चांगली आहे त्यामुळे एकच रन इथे मिळेल. एकनं धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचले. 11. शेवटचा एक बॉल या षटकातील बाकी आहे आणि 11 धावसंख्या मात्र धाव फडकावरती आपण पाहत आहे. बॅटिंग टीमनं इथे रिव्ह्यू घेतलाय हाईट फॅक्टर्ससाठी आणि तिसरे पंच मात्र चेक करतील आणि जो काही योग्य निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचाचा मात्र नो बॉलचा इशारा होतोय. चेक केलाय आणि कमरेशा थोडासा वर बॉल आहे. वेस्ट ऑफ हाईट आणि पंचाने निर्णय दिलाय की हा नो बॉल आहे. नो +1 अशा धावा मिळतील त्या 2 आणि धावा संख्या मात्र पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. साहिल स्ट्राईक एंडला. फ्री हिटचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. झेल कॅरी केलाय परंतु फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज इथे बाद नाहीये. एकच सिंगल रन. सिंगलनं धावसंख्या 13 वरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. इथे निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. शेवटचा बॉल अगदी चांगल्यारीत्या फेकलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना बंगारपाडा ब संघ मात्र पोहोचलाय तो 13 धावसंख्येवरती. पापलेट वालीचं गाणं लाव. मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा माझ तुझीच मजा. तेरा धावा धाव फलकावरती. टाइम अलर्ट आहे. टाइम ऑन ठेवलाय आपण आणि या षटकासाठी वेल खर्च केला गेलाय तो 6 मिनिटं. 6 मिनिटं 7 सेकंद आणि 13 मिनिटं 53 सेकंद तुमच्याकडे उरलेत. त्यामुळे तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. याच्याकडे लक्ष असू द्या. टाइम परत एकदा ऑन करा. शेखर पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती.
लॉफ्ट केलाय साहिलच्या बॅटमधून ऑन साइडला प्रहार, परंतु धाव मिळेल ती फक्त एक सिंगल. 2 धावा इथे मिळतात, 2 रन्स इथे मिळतात. 2 नंतर संघ मात्र 15 वरती पोहोचला. फटका चांगला खेळला होता, नियोजित ठिकाणी गेला, त्यामुळे 2 रन्स. आणि 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र पोहोचली ती 15 वरती. 15 रन्स धावफटकावरती आपण पाहताय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, थोडासा हलक्या गतीने बॉल मात्र फेकलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची इथे सांगता. डॉट बॉल नंतर धावसंख्या मात्र 15 वरती आहे. गोलंदाजी चांगली चालू आहे. शेखर गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. साहिलच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा, एक षटकार राजाच्या बॅटमधून आपण पाहिलाय. इथे लॉंग ऑन कडे खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, धाव मिळते एक, डबलचा कॉल दिलाय. दुसरी धाव थोडीशी महागडी ठरवू शकते, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी चित्त्याच्या चपलाईनं मात्र इथे कंप्लीट केल्यात. 2 धावा जरूर मिळाल्यात. 2 नंतर टीमची धावसंख्या मात्र 17 वरती पोहोचली. 17 लॉस ऑफ 0 विकेट. 17 धावा फडक्यावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लॉफ्ट केलाय इथे, टायमिंग प्रॉपर, आणि बॉल केलाय हवाई सफर. साहिल गोसावीच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. चांगला फटका इथे बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. साहिल गोसावी हो प्रत्युत्तर दिलाय शेखर पाटील या गोलंदाजानं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल इथे फेकलाय. चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र समोर टाकला होता, थोडासा ओव्हरपिच, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे. शेवटचा एक बॉल या षटकातील बाकी आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे शेखर या गोलंदाजी द विकेटनं. लॉफ्ट केलाय, प्रॉपर टायमिंग, आणखीन एक कडक फटका. थांबायला तयार नाहीये साहिल गोसावी आणि ठोकतोय या षटकातील हा दुसरा षटकार. पहिलाच बॉल रनआउटची संधी. या स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झालाय.
बॅटर चांगली गोलंदाजी यज्ञेश नाईक गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. अगदी कमी रनअप मध्ये चांगली हाय हॅम ऍक्शन गोलंदाजी हा गोलंदाज मात्र करत असतो. तेच मैदानाच्या आतमध्ये मात्र करतोय. 2 बॉलवरती अगदी चांगली गोलंदाजी. एकच रन्स फक्त आता खर्च केली आहे. एक रनआउटची विकेट मिळून दिली आहे. 30 धावा फलकावरती आहेत. अतिश दमडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहताय. अतिक यावेळेला मात्र थोडसा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगलनं धावा संख्या मात्र 31 वरती पोहोचले. 31. चांगली गोलंदाजी चालू आहे कारण या षटकामध्ये पूर्णपणे धावगतीवरती ब्रेक इथे लावला जातोय. रन्स मिळत नाहीये. एक सिंगल मिळते. सिंगलनं धावा संख्या मात्र 31 वरती पोहोचली आहे. राजा स्ट्राईक एंडला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. झेल कॅरी केलाय परंतु बॅटकेट आहे की नाही पंच मात्र डिस्कस करतील. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते पाहणं मात्र गरजेचं आहे. त्यामुळे डॉट बॉल इथे येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे चाचपडलाय. पूर्णपणे बांधून ठेवलं जातंय. यज्ञेश नाईक या गोलंदाजाच्या माध्यमातून क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न. 22च्या स्वरूपात रन्स मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलनं धावा संख्या मात्र 32 वरती पोहोचली आहे. जबरदस्त बॉल परफ्यूम डिलिव्हरी इथे फेकली आहे यज्ञेश नाईकनं. या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त धावा खर्च केल्यात त्या 2. खूप चांगली गोलंदाजी. पुनश्च फिरवलाय. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते आहे. रन्स फक्त आणि फक्त 2 खर्च केल्यात. काय दर्जेदार बॉलिंग स्पेल हाताळलाय तो बॉल यज्ञेश नाईकनं. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र पडलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकानंतर बॅटिंग करणारा बंगारपाडा संघ पोहोचलाय तो 32 वरती. शेवटच्या बॉलवरती बॅटर मात्र इथे बाद झालाय. दुसरा धक्का लागलाय बंगारपाडा टीमला. धावा संख्या 32 असताना शेवटचं षटक शेवटची ओव्हर आता बाकी आहे. आणि सन्माननीय अतिथी भावेश शेठ पाटील उंबारली यांचं मात्र इथे शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. लागलाय ना बॉल. येस मग 2 धावा. बॉल लागला तर 2 रन्स दिल्या जातील. हा स्पर्धेचा नियम आहे. 2 धावा इथे मिळतात. 2 नंतर टीमची धावा संख्या पोहोचली ती 34 वरती. संकेत शेवटचा गोलंदाजीच्या मार्क वरती. आतिश तंबडे आणि सुजल गोसावी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 2 विकेट पडल्यात बंगारपाडा टीमच्या. फोर्थ विकेट स्मॅश करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर आहेत आणि धाव इथे मिळेल ती 2 मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चित्त्याच्या चपलाईने मात्र कंप्लीट झाल्यात. 2 नंतर संघ मात्र पोहोचलाय तो 36 वरती. 36.
मोठा फटका खेळला, डीप मध्ये फिल्डर आहे, जेलची संधी आहे, बॉल हाताला लागलाय, थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि इथे देखील धावा कंप्लीट होत आहेत त्या दोन. पुढच्या डबल धाव, 2-2-2 अशा 6 धावा 3 बॉल वरती मिळाल्यात आणि धावसंख्या मात्र पोहोचली ती 38 वरती 38. अतिश तांबडे मोठे फटके येत नाहीयेत, परंतु सिंगल डबल धावानं धावफलक हलतं ठेवण्याचं काम मात्र अगदी चांगलं करतोय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत शेवटचे या षटकातील आणि या इनिंग मधील. बंगारपाडा आणि सुडगाव अशी पहिल्या फेरीतली दुसरी मॅच मात्र आपण ऍक्शन मध्ये पाहत आहे. टॉस इथे जिंकला होता बंगारपाडा टीमने, टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य ते मात्र आपल्याला समजेल. बॅटकट लागली आहे, बॉल पुढेच्या मागे चाललाय, धाव मिळेल ती एक सिंगल आणि सिंगल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 39. 39 धावा, 39 धावा मात्र धावफलकावरती आहेत. 2 बॉल अजून बाकी आहेत. मोठा फटका खेळावा लागेल कारण मोठी धावसंख्या बनली नाहीये. फायटिंग टोटल बनवली आहे ती बंगारपाडा टीमने, परंतु एखादा जर मोठा फटका आला तर एक चांगला आव्हान मात्र सेट होऊ शकतंय त्या आसुडगाव टीमच्या अगेन्स्ट. दोन बॉल शेवटचे बाकी आहेत. सुजल स्ट्राईक एंड वरती आहे. 39 रन्स धावफलकावरती आहेत. 3 मिनिटं उरलेत. अगदी परफेक्ट टायमामध्ये ही इनिंग देखील संपली आहे, त्यामुळे दोन्ही टीमचा आभार व्यक्त करतोय आम्ही. हा चांगला चेंडू होता, डावेचा प्रयत्न, परंतु तशी धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये कारण दोन्ही फलंदाजांना सेम मोमेंटला क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि जर सोडला नाही तर धाव दिली जाणार नाहीये. हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहे. शेवटचा 1 बॉल या षटकातील बाकी आहे आणि टार्गेट सेट करणारा बॉल आहे. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल आहे. ओ खूप चांगली गोलंदाजी, धाव इथे एक सिंगल, डबलचा कॉल आणि फलंदाज मात्र झालाय बाद, त्यामुळे धाव मिळेल ती एक सिंगल. 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ झालाय एंड. पहिल्या इनिंग मध्ये फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम बंगारपाडानं रस बनवल्यात त्या 40. जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची गरज ती आसुडगाव टीमला.
तर याच दरम्यान आदरणीय प्रमोदजी भगत साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर आदरणीय दीपेशजी पोपटा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहतोय खरं तर प्रमोद भगत साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. अगदी 11 स्टार 40+ व 11 स्टार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतो. मागील काही दिवसामध्ये सुकापूर प्रीमियर लीग चांगलं आयोजन खरं तर आपल्याला पाहायला मिळालं आणि आज ग्रामीणचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बंगारपाडा बी टीमने टोटल 40 धावा बनवल्या 4 षटकामध्ये. 41 धावांचे लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आसुडगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो खरं तर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सुपर क्लॅरिटी विथ क्वालिटीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो HD क्वालिटीमध्ये जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच प्रकारे खरं तर हे माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण अगदी क्लिअरिटी आपण पाहत आहोत. पाहुण्यांचं अतिथी मंचावरती केलं जात आहे. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं तसेच लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लबेश दिघे मराठी समालोचक आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जिथे आसुडगाव विपक्ष बंगारपाडा बी या 2 टीम दरम्यान सामना. टोटल 40 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये. 41 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आसुडगाव टीम उतरलंय. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी यज्ञेश नाईक आणि आयुष हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅच ऑन गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये साहिल गोसावी या गोलंदाजाला आपण पाहतोय. आयुष ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. यज्ञेश नाईक नॉन स्ट्राईक एंडवरती डावकोला फलंदाज स्ट्राईकला आहे. आयुषला आपण पाहतोय. 4 षटकामध्ये 41 धाब्यांचे लक्ष. मॅच ऑन दोन्ही टीमला शुभेच्छा. हो पहिलाच बॉल अगदी वेगवान पाहायला मिळाला. साहिल गोसावी लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि अगदी तेच तर बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मिळेल. निर्धाव बॉल पहिलाच. हो यावेळी लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅबल होतोय. या बॉलवरती जरूर स्ट्राईक रोटेट केली जाईल. सिंगल मिळेल. सिंगल धाबीच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा आणि धावसंख्या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत 40 धाबांचं अजूनही लक्ष आहे. टोटल 41 धाबा करायच्या 4 षटकामध्ये. 180 मैदान आहे त्या कारणाने मात्र इथून तुम्हाला समोरच्या दिशेने फटके चांगले सजवावं लागणार आहेत. बॅकवर्ड पॉईंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर मिड विकेट, वाईड इश लॉंग ऑन लॉंग ऑफ. कव्हरच्या दिशेने तुम्हाला चांगले फटके सजवावे लागतील. धावसंख्या 1 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आसुडगाव हा टीम यज्ञेश नाईक ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. आयुषच्या बॅटमधून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. साहिल गोसावीचा नेक्स्ट बॉल. पहिलं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज तयार. हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल भिरकावून दिलाय. चेंडू आपण पाहिलं खरं तर लेडिंग गेज लागल्याने विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. पहिल्या विकेटचं पतन. यज्ञेश स्ट्राईक गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी. चला मिळालेला यज्ञेश बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार होऊन आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. शेखर या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. 41 धाबींचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे आसुडगाव हा संघ. आणि आपण पाहतोय पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये साहिल गोसावीने अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारू दिले जात नाही आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडलं. ते सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज तयार. ऑन स्ट्राईक शेखरला आपण पाहतोय.
शेखर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल या मॅचमध्ये. ग्रामीणचे आज सर्व सामने खेळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये सुकापूर प्रीमियर लीग आपण पाहिली. हो, यावेळी डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न, लेग साईडला ग्लान्स केला बॉलला. मिड विकेट रेझरमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पोचला आहे एकंदरीत 3 या आकड्यावरती. धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या बंगरपाडा बी या संघाची. मोठे पटके मारू दिले जात नाही त्या पहिल्या षटकामध्ये. आणि इथून मात्र नेक्स्ट बॉल. ओ, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा बोट अवकाशाकडे. यस, 1 मोर विकेट डाऊन. सेकंड विकेट शेखर घोष. पहिलं षटक फार चांगलं राहिलंय साहिल गोसावी या गोलंदाजाचं. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून दिलं. ते 2 विकेट मिळवलेत. खरं तर आपण एकंदरीत पाहिलं यज्ञेश बाद झाला, त्यानंतर शेखर जो फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला होता त्या खेळाडूला देखील मोठी धावसंख्या करू दिली नाही साहिल गोसावी या गोलंदाजाने. आणि त्या कारणाने मात्र इथून आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झालाय. टोटल धावसंख्या 3 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ, यावेळी लॉप केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलंय. चेंडू चाललाय सरळ. 1 बाउन्स ओव्हर द रोप. टॉप शॉट. 4 चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात चक्रीत धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली. टोटल 7, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेखर देखील बाद झाला. फलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं मन या फलंदाजाने पहिला बॉल फेस करत असताना चौकार ठोकला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल माऊली इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी टोटल 10.3ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुडगाव टीमला. आणि टोटल पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यामध्ये या मॅचमध्ये जरूर हबी झालाय. पहिल्या षटकामध्ये बंगारपाडा बी हा संघ. अगदी चांगली गोलंदाजी राहिली साहिल गोसावी या गोलंदाजाच्या. आणि त्या कारणानं मात्र इथून धावसंख्या एकंदरीत 7 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. हर्षद पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल या मॅचमध्ये. कारण इथून संघाला इकॉनॉमिकल षटक टाकण्याची फार आवश्यकता आहे. आणि ते षटक इथून फेकलं जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. ओहो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला होता. त्या कारणानं मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये टप्पा खाली तर बॉल राईज झाला. अगदी बाहेरच्या दिशेने बॉल वळवण्याचा प्रयत्न तांबडे या गोलंदाजाचा आपण पाहतोय. हो, आडव्या बॅटने फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. डाऊन द बॉल फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. 3ऱ्या विकेटचा पतन. सलामीला आलेला आयुष बाद.
पैकी एका फलंदाजाला अगदी आपल्या खांद्यावरती जबाबदारीने घेऊन खेळ साकार करावा लागेल. टोटल 41 धावांचे लक्ष मोठं नाहीये. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका सिंगल डबलला प्राधान्य इथून दिलं तर धाव संख्या चांगली इथून चेस करू शकतील. पंचाचा इशारा तो यास वाईट बॉल. शरीरापासून बॉल बराचसा दूर ठेवला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. येस, टप्पा तर बॉल बाहेर वळला जातोय. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. हो, यावेळी ऑन साईडला फटका चांगला आहे. कमालीचा स्ट्रोक. चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशच्या बॅट मधून धमाका षटकार. षटकाराला या इनिंगमधला खऱ्या अर्थाने पहिला षटकार आपण पाहतो. खरं तर फलंदाज आकाशच्या बॅटमधून दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अखूट टप्प्याचा बॉल होता, लगेच पिक केला आणि त्या चेंडूवरती 6 धावा मिळवल्या. हो, पुन्हा एकदा आठव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न थोडं सोपं नसतं आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतो. टप्पा खाली तर बॉल बाहेर वळला जातोय आणि टप्पा खाली तर बॉल सरळ आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये. त्या कारणाने मात्र चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क जाणवला नाही. डॉट बॉलची समाप्ती लगातारचे पाठोपाठचे. इथून 2 बॉल डॉट आणि त्यानंतर आपण पाहतोय विकेट लिडिंग एज. विकेटचं पतन. अजून एक धक्का, चौथा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना असुडगाव टीमला. इथून चौथ्या विकेटचं पतन झालंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चौथा फलंदाज बाद झालाय. आकाशच्या माध्यमातून आपण पाहिलं खरं तर एक षटकार आला आणि षटकारानंतर आपण चांगलं कमबॅक पाहायला मिळालं हर्षद दामडे या गोलंदाजाचं. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 4-5-14 ही धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये. सेकंड सत्रामध्ये टोटल 41 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये असुलगाव हा संघ उतरलाय आणि त्या धाबेचा पाठलाग करत असताना इथून संघ अडचणीमध्ये राहिला आहे तो असुलगाव संघ. आता मन आणि संकेत इथून कशा प्रकारे फलंदाजी करतील हे देखील पाहणं गरजेचं. मनच्या बॅटमधून देखील पहिला बॉल फेस करत असताना एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता ऑन स्ट्राईक संकेतला आपण पाहणार आहोत. ओ, यावेळी स्लोअर वन. क्या बात आहे. सुपर बॉल, चांगलं व्हेरिएशन. टप्पा चांगला पाहायला मिळाला. उत्सुक टप्प्यावर भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज हर्षद याचा. आणि अशा रीतीनं 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 4-14. तर 2 षटकाची समाप्ती झाली. टोटल स्कोर कार्डवरती 4-14 धावा. आता उर्वरित बॉल्स आणि रन्स अंतर आपण पाहूया. तर उर्वरित 12 बॉल आणि 27 धाव्याची गरज म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं 13.50 ची सरासरी गाठीच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना असुलगाव टीमला टोटल 14 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे. गोलंदाज तयार. हो, तिसऱ्या षटकामध्ये झडमध्ये बॉल डिलिव्हर केला अगदी सरळ बॅटने. लॉंग ऑफमध्ये फिल्डर तैनात. सिंगल मिळेल. सिंगल डबलने खुश राहील गोलंदाजी करणारा बंगरपाडा बी हा संघ. कारण मोठे फटके इथून मारून दिले जाणार नाही आहेत याचा प्रयत्न मात्र जरूर गोलंदाज करेल. कारण इथून मात्र मोठे फटके आले तर या मॅचमध्ये कम्बॅक जरूर करेल असुलगाव टीम. येणारे 11 बॉल 26 धाब्याची गरज. ओ, आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन टाकला, लवकर पिक करू शकला नाही. स्वेलेग रिझर्वमध्ये आपण पाहिलं फिल्डर बॉलपर्यंत येतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत मात्र सिंगल धाव काढण्याचा निश्चितरित्या अवधी आहे. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. टीम असुलगाव गोलंदाजी करत असताना बंगरपाडा टीमचा अगदी बोलबाला राहिला. या सेकंड सत्रामध्ये मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत.
हो यावेळी पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्यानंतर बॉल आपण पाहिलं एकंदरीत. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही जरूर वाट पाहू. एक्झॅक्टली या बॉलवरती 2 यस 2 धावा निश्चित मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे. टोटल 18. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून पाहतो ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि प्रत्येक बॉल गणेश आपण पाहतो. खरं तर ऑन स्क्रीन आपल्याला स्कोर कार्ड अगदी वेळच्या वेळी अपडेट केलेलं पाहायला मिळते. हे कौतुक करावं तितकं कमी. माऊली इव्हेंट ते मात्र लाईव्हच्या माध्यमातून देखील तेच पाहायला मिळते. डिले मात्र केला जात नाहीये. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल पंचाचा इशारा येतो. यासाठीचा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये हे धाव जोडले जाईल खात्यामध्ये. एका धाब्याच्या मदतीनं संघ 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. लेग स्टिकच्या अगदी जवळ बॉल निघून झाला विकेट किपरच्या हातामध्ये. 8 बॉल 21 धाब्यांची गरज. उर्वरित 2 बॉल फार निर्णायक राहतील या मॅचमध्ये. हो हॅमर केलाय. स्ट्रेट ऑफ द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. बॉलपर्यंत चेंडू बॉलपर्यंत पोहोचतील फिल्डर तोपर्यंत मात्र 2 धावा. थोडेसे पंबल झाले आणि त्या कारणाने मात्र जिथे सिंगल होते तिथे मात्र डबलला परावर्तित करण्यात येते 2 धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 22 या आकड्यावरती. 7 बॉल 19 धाब्याची गरज. मॅच ऑन. समांतर सामना. 3 मोठे फटके मारण्याची आवश्यकता सुडगाव या टीमला. 7 बॉल 19 रन्स टू विन. हो लॉप केलाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर. 5व्या विकेटचा पतन सुरगाव टीमला. 5वा हादरा आर्दी सेना मैदानाच्या बाहेर. चला स्पीडअप करा विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या बंगारपाडा बी टीमला. आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावा संख्या आपण एकंदरीत पाहिली तर टोटल 22 ऑन बोर्ड. 22 धावा. आता येणारे 6 बॉल आणि टोटल 19 धाब्याची गरज. 6 बॉल 19. 3 मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल बॅटिंग करत असताना सुडगाव या संघाला. परंतु 3 मोठे फटके मारणार कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह लागले. कारण मैदानाच्या बाहेर अर्धी सेना बाद झाले सुडगाव या संघाची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनोद या फलंदाजाला आपण पाहणार आहोत आणि त्याला साथ देताना मन हा देखील फलंदाज आहे. मनच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. इथून 6 बॉल 19 धाब्याची गरज. गोलंदाज तयार. हो पहिल्याच बॉलवरती मिड ऑनमध्ये फिल्डर तैनात. थोडीशी मिसफील्ड झाली. त्या कारणानं मात्र इथून जिथे सिंगल होते तिथे मात्र डबल धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 24 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 5 बॉल 17 धाब्याची आवश्यकता अजून सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुडगाव टीमला. 5 बॉल 17 इथून. चला नेक्स्ट मॅच टेंभोडे विपक्ष आणि यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना फाईट बॅक करणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. त्यामुळे टेंभोडे टीमच्या संघटनेला मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो तुम्हाला 2 हात करेल याच्याकडे लक्ष द्या. तर धावा संख्या आपण एकंदरीत पाहिली. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या म्हणजे 25. येणारे 4 बॉल 16 धाब्यांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 16 रन्स टू विन सुडगाव टीम. मॅच समांतर आहे. अजून एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये जरूर कमबॅक करेल सुडगाव टीम. यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. ओ यावेळी बॅट स्विंग चांगला. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क जर झाला असता तर हा बॉल मात्र निश्चितरित्या सीमारेषा बाहेर गेला असता. परंतु क्रिकेट हा क्रिकेट आपण म्हटलं की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं ठरू शकतं आणि इथून मात्र निर्धाव बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल मात्र 1 सिंगल मिळेल डिक्लरच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज तयार. राईट टाइम ओव्हर द विकेटनं. ओ यावेळी देखील गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. अगदी शरीरापासून दूर बॉल ठेवले जात आहेत. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न सफल झाला आहे गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून.
निर्धाव बॉलची संगत आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत मजबूत पकड निर्माण केले बंगारपाडा टीमने. 2 बॉल 15 आता मात्र या मॅचमध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल, कारण इथून मात्र सामना बराच दूर झालाय. असुडगाव या संघाकडून येणारा 1 बॉल 14 धाब्यांची गरज. आपण चिंचवली इथे पाहिलं होतं खऱ्या अर्थाने 2 बॉल 14 धाब्यांची गरज असताना सुकापूर 40+ टीमने मात्र सामना जिंकला होता, 9 बॉल टाकला होता आणि त्या कारणाने मात्र याच वर्षी आपण पाहिलं तो इतिहास घडला आणि इथून मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे बंगारपाडा टीमने. गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाजी केल्याने त्या सहारे इथून बंगारपाडा टीमने सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम असुडगाव. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज दिली त्याबद्दल तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. नेक्स्ट मॅच टेंबोडे बिग पक्ष बंगारपाडा. चला लगेच आपण